गडचिरोली जिल्ह्यात नात्यांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेमाने दिलेला सल्ला एका काकांच्या जीवावर बेतला। चिडचिड कमी कर असं सांगितल्याच्या रागातून पुतण्याने झोपेत असलेल्या काकांवर कुऱ्हाडीने सपासप वार करत निर्घृण हत्या केली याची खळबळजनक घटना कोरची तालुक्यात उघडकीस आली आहे। गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील मुलेटी पडी कसा गावात ही थरारक घटना घडली आहे। मृतकाचं नाव पुनाराम बैसाखू धुर्वे, वय 65 वर्ष असं आहे। रोजगारासाठी बंगलोरहून गावी परतलेला रामनाथ धुर्वेने डोकादुखीचा त्रास होत असल्याचा काकांना सांगितलं होतं। यावेळी पुनाराम धुर्वे यांनी त्याला औषध घेण्यासोबतच चिडचिड कमी करून शांत राहण्याचा सल्ला दिला। मात्र हाच सल्ला रामनाथच्या मनाला लागला आणि तेव्हापासून तो काकांबद्दल राग बाळगून होता। दरम्यान रात्रीच्या वेळी शेतातील झोपडीत झोपलेल्या काकांवर रामनाथने धारदार कुऱ्हाडीने हल्ला केला। मानेवर सपासप वार करत त्याने काकांचा जागीच खून केला। घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला। घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली। कोरची पोलिसांनी तातडीने तपास चक्री फिरवत अवघ्या काही तासातच आरोपी रामनाथ धुर्वेला घरातून अटक केली आहे। पोलिसांनी रक्ताने माखलेली कुऱ्हाड जप्त केली असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे।